हॅलो सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज माझा पारायणातला दुसरा गुरुवार आहे. सकाळी लवकर उठले होते. सकाळी लाईट गेली होते, त्यामुळे अंधार आहे किचनमध्ये. सकाळी सर्वात आधी स्वयंपाक मी आवरून घेत होते. अशा प्रकारे साधा सिंपल स्वयंपाक केला होता मी. डाळ लावली होती कुकरला वरणासाठी. वरण, भात, चपाती, ताकाची कढी अशीच मी बेत ठेवला होता आज जेवणाचा. सकाळी सकाळी घाई एवढी असते की लवकर उठून आधी मी स्वयंपाक करून घेऊन हर्षचं आवरावे लागतं. त्यामुळे मी आधी स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर पूजेची मी आवरावर करून घेतली. आपली देवपूजा करून घेतली. त्यानंतर स्वामींच्या पारायणाची पण पूजेची मांडणी मी करून घेतली होती अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे रेडीमेड रांगोळी पण मी ऑलरेडी तयार करून ठेवली होती. त्यामुळं माझं लवकर आवरण्यात आलं होतं. सगळीकडे फुलं वगैरे ठेवून घेतलं होतं मी. अशा प्रकारे मी पूजेचं आवरून घेऊन परत वरणाला फोडणी देऊन घेतली. वरण करून घेतल्यानंतर भात लावला आणि हर्षचं आवरून घ्यायला उठलं मी. आवरून देऊन हर्षला आधी शाळेत पाठवून दिलं. हर्ष एकदा गेला की नंतर मला पोथी वाचायला मोकळं होईल. त्यामुळे मी हर्षचं आवरून त्याला शाळेत पाठवून दिलं. त्याला शाळेत पाठवून दिल्यानंतर 1 ते 21 अध्याय मी पारायणाची पूर्ण करून घेतलेली आहे इथे. त्यानंतर अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली आहे. आरती करून घेतलेली आहे मी. 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचून झालेले आहेत. म्हणजे होईल का नाही वाटत होतं, मनामध्ये भीती होती. 11 गुरुवार म्हणजे होतील का नाही, पण स्वामींकडून ते मला करून घेत आहेत. अशा प्रकारे मी नैवेद्याची ताट पण तयार करून घेतलेली आहे आणि स्वामींना ती दाखवून घेतलेली आहे. खरंच पोथी वाचल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं. तुम्हीही नक्की एकदा पारायण करून बघा. अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतलेले आहे. पण नैवेद्य दाखवल्यानंतर आमचा छोटासा माऊलीच इथे बसलेला आहे जेवायला ताटली बघून. त्याने थोडासा भात खाल्ला आणि पाणी पिला. कशी वाटली काय नाही नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.